तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनंतर आज माझ्या मळ्यात आलेलो आहे मी. तर म्हटलं मळ्यात तुम्हाला द्राक्षांची एक झलक दाखवूया. तर हा दुसरा खोडा आहे आमचा, म्हणजे दुसरं वर्ष आहे हार्वेस्टिंगचं. जी व्हरायटी आहे ती किंगबेरी आहे. तर तुम्हाला दाखवतो मी बंच. हे बघा, ही किंगबेरी व्हरायटी आहे. सध्या ऑफिसच्या कामांमुळे जमत नाही, तर सगळं साधारण माझा भाऊच बघतो. तर ही जे बंच आहे, हे बघा, हे माल वगैरे ठीक आहे, कारण की नुकसान खूप झालेले आहे, तसं तुम्ही बघू शकता. आणि हा आम्ही दिलेला आहे 1400 रुपयांनी. थोडाफार परिस्थिती थोडीशी नाजूकच आहे, तुम्हाला दाखवतो मी. एक मिनटं आहे बघा, हे किंगबेरी व्हरायटी खूप छान आहे. खायला वगैरे आज मी पहिला मनी आहे तुमच्यासमोर खाणार आहे, नाहीतर बोलू नका की भाड्यापर्यंत त्यांनी आम्हाला द्राक्ष दिले नाही. एक नंबर. शेतकऱ्याची कथा खूप वाईट असते, त्याच्यामुळे मी ट्रॅव्हल एजन्सीचा धंदा चालू केलेला आहे. शेतकऱ्याला खूप कष्ट सहन करावं लागतं. मी हे 3 वर्ष जेव्हा शेती करायचो, टमाटे लावली, शिमला लावली, खूप काही लावलं, काही भेटलं नाही. शेवटी विचार केला पर्यायी मार्ग शोधावा लागेल. आणि आता 7-8 महिने झाले माझा ट्रॅव्हलिंगचा धंदा मी उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण की मित्रांनो, शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड आहे. सकाळ संध्याकाळ खूप मेहनत करावं लागते, खूप त्रास सहन करावा लागतो. तेव्हा कुठे जाऊन हे असे फळ भेटतात. आणि हे फळ भेटता, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की पाऊस, वातावरण, धुकं, अवघड परिस्थिती. सदाभाऊ, द्राक्ष खायला या तुम्ही. सदाभाऊंना विनंती आहेत, तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ. हे बघा, द्राक्ष खायला या तुम्ही, तुम्हाला आवर्जून सांगतो. तुमच्यासाठी मी काढून ठेवले आहे तसे, नक्की वेळ काढून या. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, शेती करा, पण शेतीला जोडधंदा पण ठेवा, त्याशिवाय मजा नाही. बस एवढंच सांगू इच्छितो. बाकी जय महाराष्ट्र.